उद्या अनेकांची विकेट घ्यायची असल्यानं क्रिकेट खेळलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यात जोरदार फटकेबाजी. राज्यात आम्ही विकास केलाय त्यामुळे आम्हाला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गॅरंटी. तिसरी बार मोदी सरकार. पाकव्याप्त काश्मीर भारतात. भाजपची निवडणूक प्रचारात नवीन घोषणा. योगींच्या घोषणेवर विरोधकांचा पलटवार. तेव्हा राष्ट्रवादीकडे सीएम पदासाठी योग्य नेता नव्हता. शरद पवारांचा मोठा खुलासा. भुजबळांकडे सीएम पद दिलं असतं तर फूट पडली असती. पवारांकडून 2004च्या प्रश्नांचा उलगडा. 2004 मध्ये मी मुख्यमंत्री झालो असतो. माझ्या मुख्यमंत्री होण्यानं तेव्हा पक्ष फुटला नसता. शरद पवारांच्या पक्षफुटीच्या दाव्यावर भुजबळांचं प्रत्युत्तर. 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून पवारांकडे आग्रह धरला होता. सन्मान आणि आदर असल्यानं पवारांसोबत प्रफुल्ल पटेलांनी केला ट्विट. 2019 मध्ये अजितदादा तटकरेंच्या शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध. संजय राऊतांच्या दाव्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. महिलांच्या मारहाणीवर केजरीवाल काहीच बोलत नाहीत. नवनीत राणांचा अरविंद केजरीवालांवर हल्लाबोल. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन कार चालकाला जामीन मंजूर. पालकांवर होणार गुन्हा दाखल. मद्यप्राशन करत कार चालवत चिरडले होते दोघांना. राज्यात अवकाळीचा तडाखा. कोकण मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना फटका. पिकांचं अतोनात नुकसान. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. शिरूरमध्ये बैलाच्या कानाला टॅग लावण्यास बैलगाडा मालकांचा विरोध. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बैलगाडा मालकांचा विरोध. मुंबई येथील शिवसेनेच्या वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री शिंदेंची भेट. काही दिवसापूर्वी शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झाला होता वाद. राज्यात 5व्या टप्प्याच्या मतदानासाठी खास तयारी. निवडणूक आयोगाकडून महिलांसाठी खास सखीभूत. महिलांच्या सबलीकरणासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल. उद्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान. लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबईत 30,000हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात. अमरावतीच्या चिखलदऱ्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट. चिखलदऱ्यातील पर्यटकांची तारांबळ. मुळशी तालुक्याला वळवाच्या पावसानं झोडपलं. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे नागरिकांची धावपळ. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. मावळमध्ये 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अकोला जिल्ह्यातील नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये पर्यटकांना वाघांचं दर्शन. गंगा नदीत बोट उलटल्यानं 2 जण बेपत्ता. महावीर टोला गावातील घटना. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.